नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज आणि आता बातमी आहे भोरमधून। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली। हरिश्चंद्र गावाजवळ राष्ट्रीय महामार्गालगत विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने एका गाभण गायीचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे ही एकच घटना नसून अवघ्या 2 दिवसात ही दुसरी घटना आहे। त्यामुळे महावितरणच्या विद्युत वाहिन्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झालाय। 31 जुलै रोजी शेतकरी समीर बाटे यांच्या मालकीची गाभण गाय तुटलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। यापूर्वी 29 जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता। सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही। मात्र शेतकरी आणि त्यांची जनावरे थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली। या परिसरात वारंवार विद्युत तारा तुटत असल्याचा आरोप शेतकरी करतायत। महावितरणकडून नियमित देखभाल आणि तपासणी होत नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय। जनावरे चरायला रानात घेऊन जाणे ही धोकादायक बनले असून प्रत्येक वेळी जीव मुठीत धरून शेती करावी लागत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, परिसरातील धोकादायक विद्युत पोल आणि तारा त्वरित दुरुस्त कराव्यात, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येते। दरम्यान घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित जगडे, शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा व पाहणी केली। आता सलग 2 दिवस या घटनांनंतर महावितरण नेमकी कोणती कारवाई करणार, मृत जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई कधी मिळणार आणि भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलले जाणार याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, भोर।